गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गणेश दर्शनासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि गणेश भक्तांचे प्रशांत मांदळे आणि मांदळे परिवार सहर्ष स्वागत करत आहे. सादर करत आहे चलचित्र समुद्र मंथन समुद्र मंथन समुद्र मंथन. आपल्या धर्मग्रंथातील कथेनुसार एका गंधर्व ऋषींनी दिव्य माळ दिली होती. दुर्वास ऋषींनी ती माळ इंद्राला दिली. दुर्वास ऋषींचा अपमान व्हावा म्हणून ती माळ ऐरावताच्या गळ्यात घातली. ऐरावतानं ती माळ तोडून टाकली आणि म्हणून दुर्वा ऋषींनी इंद्राला श्राप दिला. जसा माळेचा नाश झाला तसाच तुमचा सत्यनाश हो, सर्व वैभव नष्ट हो. सर्व देवता घाबरल्या, विष्णूला शरण गेले. भगवान विष्णूंनी सांगितलं की तुम्ही राक्षसांना सोबत घेऊन समुद्र मंथन करावं आणि हे सुद्धा मागे सांगितलं की समुद्र मंथनातून जे अमृत निघेल ते प्राशन करून देवी देवता अमर होतील. ही गोष्ट देवतांनी राक्षसांचा राजा बळी याला सांगितली. तेव्हा राक्षस सुद्धा समुद्र मंथनासाठी तयार झाले. वासुकी नागाची दोरी आणि मंदार पर्वताची रवी बनून समुद्र मंथन करण्यास प्रारंभ झाला. मंदार पर्वत खोलवर उतरत असताना भगवान विष्णूंनी कासवाचं रूप घेऊन आपल्या पाठीवर मंदार पर्वत धारण केला. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली. तर पाहूया ती रत्न नेमकी कोणती. समुद्र मंथनातून सर्वप्रथम काळकुट्ट विष निघालं. हे विष पाहून सर्व राक्षस देव भयभीत झाले. सृष्टीचे रक्षण करण्याच्या उद्देशानं भगवान शंकरांनी हे विष प्राशन केलं. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. भगवान शंकराला नीळकंठेश्वर नाव पडलं. दुसरं रत्न होतं कामधेनू गाय. कामधेनू गाय ही अग्निहोत्र यज्ञाची सामग्री उत्पन्न करणारी गाय होती. कामधेनू गाय ही मनाच्या निर्मळतेचं प्रतीक आहे आणि म्हणून तिला ब्रह्म ऋषींनी धारण केलं. समुद्र मंथनावेळी 3ऱ्या क्रमांकावर उच्चश्रवा घोडा निघाला. उच्चश्रवा घोडा मनाच्या गतीचं प्रतीक आहे. त्या घोड्याला राक्षसांचा राजा बळीनं धारण केलं. समुद्र मंथनाच्या वेळी 4थ्या क्रमांकावर ऐरावत हत्ती निघाला. ऐरावत हत्तीचे 4 मोठे दात होते. त्याची चमक कैलास पर्वतापेक्षा अधिक होती. ऐरावत हत्ती बुद्धीचं प्रतीक आहे. त्याचे 4 दात म्हणजे लोभ, मोह, वासना आणि क्रोधाचं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणूनच त्याला इंद्राने धारण केले. समुद्र मंथनात 5व्या क्रमांकावर कौस्तुभ मणी निघाला. श्रोते हो, कौस्तुभ मणी भक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा तुमच्या मनातून सर्व विकार निघून जातील तेव्हा तुमच्या मनात भक्ती उरेल. हीच भक्ती तुम्हाला परमात्म्याची अनुभूती देईल आणि याला भगवान विष्णूंनी आपल्या हृदयाजवळ प्राण केला. समुद्र मंथनात 6व्या क्रमांकावर कल्पवृक्ष निघाला. कल्पवृक्ष हे आपल्या सर्व इच्छांचे प्रतीक आहे. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या कल्पवृक्षाला स्वर्गातील देवी देवतांनी मिळून स्वर्गात स्थापित केलं. समुद्र मंथनात 7व्या क्रमांकावर रंभा नावाची अप्सरा निघाली. ती खूपच सुंदर होती. सुंदर वस्त्रे आणि आभूषणे परिधान केली होती. मनाला भुरळ घालणारी होती. अप्सरा बुद्धी आणि वासनेचं प्रतीक आहे आणि म्हणून तिला देवदेवतांनी आपल्याकडे ठेवून घेतलं. समुद्र मंथनात 8व्या क्रमांकावर देवी लक्ष्मी निघाली. लक्ष्मी धन, वैभव, ऐश्वर्य आणि इतर प्रापंचिक सुखाचं प्रतीक आहे. देवीला पाहून सर्व देवांना आणि राक्षसांना वाटलं की ती आपल्याला मिळावी, परंतु देवी लक्ष्मीनं भगवान विष्णूंना आपले पती म्हणून स्वीकारले. समुद्र मंथनात 9व्या क्रमांकावर मद्य निघालं. मद्य म्हणजे दारू. श्रोते हो, मनुष्याला कोणतीही नशा असो ती जगासाठी आणि समाजासाठी घातक असते. राक्षसी वृत्तीच्या म्हणजेच वाईट वृत्तीच्या राक्षसांनी मद्य धारण केला. समुद्र मंथनाच्या वेळी 10व्या क्रमांकावर चंद्रमा निघाला. चंद्रमा शीतलतेचं प्रतीक आहे. जेव्हा आपले मन वाईट विचार, लालसा, नशा, मोह, वासना यांच्यापासून मुक्त होईल तेव्हा ते चंद्रम्यासारखे शीतल होईल आणि म्हणून भगवान शंकरांनी चंद्र आपल्या मस्तकावर धारण केला. समुद्र मंथनाच्या वेळी 11व्या क्रमांकावर पारिजात वृक्ष निघाला. त्या वृक्षाची विशेषता अशी होती की स्पर्श करताच शरीरातील सर्व थकवा दूर होत असे.
पारिजात वृक्षाचा अर्थ असा आहे की मनुष्य यशस्वी होण्यासाठी त्याला मिळणारी खरी शांती आवश्यक आहे. जेव्हा आपण परमेश्वराच्या समीप जातो तेव्हा सर्व थकवा निघून जातो आणि म्हणून पारिजात वृक्ष देवतांनी आपल्याकडे ठेवून घेतला. समुद्रमंथनात 12व्या क्रमांकावर पंचजन्य शंख निघाला. पंचजन्य शंखाला विजयाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर शंखध्वनी शुभ मानला जातो आणि म्हणून भगवान विष्णूंनी शंख आपल्याकडे ठेवून घेतला. समुद्र मंथनात सर्वात शेवटी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी निरोगी निर्मळ मनाचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की 5 ज्ञानेंद्रिये बुद्धी, जिद्द आणि अहंकार यांच्यावर नियंत्रण ठेवू शकलो तर आपल्या जीवनात आपण यशस्वी होऊ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.